नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व जे काही आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे महा ई सेवा केंद्र म्हणजेच आपले सरकार सेवक केंद्र यांची आय डी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासाठी आज एक अपडेट आलेला आहे. जर तुम्ही लॉग इन केलं असेल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं जे काही तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये काय प्रोसेस आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी आहे, त्यानंतर तुमच्या शॉपचा फोटो आहे, त्यानंतर तुमचा फोटो आहे, नंतर शॉपचा ॲड्रेस असेल, तुमचा जे काही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड असेल, तर फोटो साईज करण्यासाठी तुमचा जर पाहिलं तर शॉपचे फोटो तुमचे नॉर्मली सहज अपलोड होते. परंतु जे काही तुमचे पासपोर्ट साईज फोटो आहे ती रिसाईज करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो. ती सविस्तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण जे काय असेल तर तुमचं व्हेरिफिकेशन कसं करायचं ते सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण प्रॉब्लेम जे काही कशी करायचे ते संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला इथं जे काही तुमचं गुगल असेल त्याच्यामध्ये जायचं आहे आणि महा लॉग इन असं सर्च करायचं आहे तुम्हाला. आपण इथं आलेलो आहोत आणि महा लॉग इन जे काय असेल ते इथं सर्च करा किंवा तुमच्याकडे इथं जर असेल तर इथं महा लॉग इन असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर हे तुमच्यासमोर असं टॅब दाखवलं जाईल. त्यानंतर मग तुम्हाला इथं तुमचा जो काही आय डी आहे तुमचा इथं आय डी टाकून घ्यायचा आहे. आय डीचा तुमचा जीमेल जो असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि तुमची लॉग इन करण्यासाठीचा तुमचा व्यवस्थित इथं तुमची जे काही लॉग इन आहे ते टाकून घ्यायची आहे. आपण इथं आपली लॉग इन आय डी टाकून घेत आहोत. त्यानंतर मग आपला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण इथं टाकत आहोत. पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि परत लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यावर एक नोटिफिकेशन दाखवलं जाईल की आपण एका वेळी एका सिस्टीमवर काम करू शकता. आपण आधीच एका सिस्टीमवर लॉग इन केलेले आहे आणि त्याच्यामुळे जे काय असेल आपलं दुसऱ्या दुकानातल्या पीसीत लॉग इन होतं, पण आपण आता इथं इथं करत आहोत म्हणून असं दाखवत आहे. हे तुम्हाला इथं ओके करून घ्यायचं आहे. हे तुमचं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर पाहू शकता की तुमचं इथं मोबाईल इथं रिअली इन्फॉर्मेशन आलेले आहे आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आलेला आहे. तर जो काही मोबाईल नंबर आहे तो इथं व्हेरिफाय करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मला जनरेट ओ टी पी असं करून घ्यायचं आहे. जनरेट ओ टी पी केल्याच्या नंतर तुमचा जो काही हा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर नंबरवरती एक 6 डिजिट तुमचा ओ टी पी पाठवला जाईल. तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी व्हॅलिडेट ओ टी पी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर मग परत तुमचा जो काही ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी तुम्हाला इथं दाखवला जाईल. परत तो ईमेल आय डी जो आहे त्या ईमेल आय डीवरती तुमचा जे काय असेल तर मेल पाठवला जाईल. तो मेल तुम्हाला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता जे काही आपली मेल आय डी आहे ते मेल आय डीवर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपलं जे काही व्हॅलिडेट मेल आहे त्या मेलवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मेल आय डी आहे त्या मेल आय डीवरती तुम्हाला ही पाठवला जाईल. मेलवरती ओ टी पी पाठवला जाईल. तो ओ टी पी तुमच्या मोबाईलमधला जे काही जीमेल आहे ते ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं मॅसेज दाखवला जाईल. जो काही मॅसेज आलेला असेल तो तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. नेट आपलं बंद असल्यामुळे दिसत नाही आहे. इथं जो काही ओ टी पी आहे तो तुम्हाला आलेला आहे हा मॅसेज तो इथं टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता स्क्रीनवर इथं आलेला जो काही आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. न चुकता जो काही दिलेला आहे तो आपण आता इथं टाकून घेणार आहोत. जो काय होता ती कॅप्चा आपण इथे व्हेरिफिकेशन कोड टाकून घेतलेला आहे. नंतर मग व्हेरिफिकेशन कोडवरती क्लिक करायचं आहे. ते आपलं झालेलं आहे पाहू शकता. येतात त्याच्यानंतर मग खाली जे काय असेल ते इथं आपलं व्हेली डिटेल्स दिलेली आहे. त्याच्यामध्ये नाव आहे. जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मेल फिमेल ट्रान्सजेंडर तुमचं जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला इथं साईडला दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये इथं जे काही नंतर मग थोडं मागं घेऊन इथं त्याच्यावरती क्लिक करायचं. परत एकदा इश्यूसनवर क्लिक करायचं. इथं थोडं जर इथं वर्ष नसेल तुमचं तर बॅक घ्यायचं. परत आणखी बॅक घ्यायचं. तुमची जे काही जन्मवर्ष असेल ते येत नसेल तर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बॅक घ्या. तर आल्यानंतर त्याच्यावर क्लिक करा. नंतर मग तुमचा जो काही महिना असेल तो महिना निवडा आणि तारीख जी असेल ती तारीख निवडून घ्यायची आहे. जन्मतारीख तुमची व्यवस्थित आली का चेक करून घ्या. त्यानंतर मग ऑटोमॅटिकली ही माहिती इथं आली जाईल. त्यानंतर मग खाली थोडंसं घ्यायचं आहे आणखी इथं CSC माही सेवा केंद्र फोटोग्राफ जे तुमचं CSC माही सेवा केंद्र जे काय असेल त्याचा फोटोग्राफ घ्यायचा इथं. त्यासाठी त्याचा साईज फोटो शुड बी बिटवीन 5 KB टू 500 KBच्या मधला फोटो पाहिजे. त्याच्यामध्ये JPG फाईलमध्ये किंवा BMP किंवा PNGमध्ये पाहिजे. इमेज पॅच जे काय असेल ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपला जे काय आहे ते सेव्ह करून ठेवलेलं आहे. म्हणून आपण जे काय फोटो आहे ते आपला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं अपलोडवरती क्लिक करायचं. फोटो इथं अपलोडवरती क्लिक करून घ्या. एकदा अपलोड केल्यानंतर तुमचं जे काय असेल तर फाईलचं फॉर्मॅट आहे ते चेंज आहे त्याच्यामुळं होत नाही. की कसं हे करायचं ते पण आपण आता पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला इथं गुगलवर जायचं आहे. त्याच्यामध्ये इथं तुमची फाईलची जी काही कोणती फाईल आहे तुम्ही अगोदर चेक करा. तुम्ही जिथं फाईल सेव्ह केलेली आहे ती फाईलची साईज कोणती आहे पाहू शकता. इथं JPEG फाईल आहे. म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे इथं
JPEG असं टाकायचं आहे आणि सर्च मारायचं. JPEG टू JPEG कन्वर्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर तुमची जे काही इथं सिलेक्ट फाईल असेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची फाईल सिलेक्ट करायची, ओपन असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमची जी काही असेल ते इथं फाईल आहे, फाईल तुमची इथं कन्वर्ट होईल त्याच्यामध्ये इथं कन्वर्ट क्लिक करून घ्यायचं. जे काही वेटिंग फॉर अपलोड होईल तुमची फाईल प्रोसेसिंगमध्ये आहे आणि जे फाईल आहे ती झालेली आहे कन्वर्ट. त्याच्यासाठी आपण ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. परत तुमच्या डाउनलोडमध्ये घ्यायचं आहे आणि पाहिजे तुमची फाईल झाली का. आता ही फाईल कुठली आहे, JPEG आहे आणि ही जी फाईल आहे आपली तर JPEG फाईल आली. आपण त्याला नाव चेंज करू आता थोडंसं, कारण की नंतर ऑलरेडी फाईल आहे आपली त्याच्यामुळे होणार नाही. किंवा ही जी फाईल आहे ती हिला डिलीट मारून टाकू आपण, कारण की हे नंतर इथं दिसणार नाही. आता आपली एकच फाईल आहे आणि ते JPEG फाईल आहे. मग आता परत तुमचं काही तिथं जायचं आहे, स्क्रोल करून जी काही फाईल आहे तुम्हाला ती इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे, डाउनलोड करून इथं अपलोड करून घ्यायची आहे. अपलोड करून घेतल्यानंतर मग आता जी काही फाईल आहे आपली ती अपलोड झालेली आहे. त्यानंतर मग आता इथं तुमची विहिली फोटोग्राफ म्हणजे ज्यांच्या नावा आय डी आहे, ज्यांच्या ज्या विहिलीचा आय डी आहे त्यांचे फोटो इथं तुम्हाला 5 ते 100 KB मध्ये सिलेक्ट अपलोड करायची आहे. त्याची पण BMP JPG किंवा PNG असायला पाहिजे. ती आपली कोणती आहे ती अशा पद्धतीनेच करून घ्यायची आणि इथं अपलोड करायची. आपण आता इथं अपलोड करून घेणार आहोत. जे काही फोटो आहे ते आपले आता अपलोड झालेले आहे. ती फोटो आपण कशी घेतली हे जर पाहायचं झालं तुम्हाला, डायरेक्ट फोटो रिसाईजवरती एक जायचं आहे. फोटो मला काय करायचं आहे, गुगलमध्ये फोटो साईज टाकायचं आहे. फोटो साईज टाका, फक्त रिड्यूसर टाकून फोटो साईज टाकून सर्च मारून घ्या. मारल्यानंतर रिड्यूस इमेज जी आहे, रिसाईज इमेज ऑनलाईन रिसाईज ही जी आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर फोटो सिलेक्ट करून फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहे. ओपन करा. त्यानंतर मग इथं खाली यायचं आहे. खाली थोडं घेऊन येतं तिथे तुम्हाला रुंदी किती पाहिजे, आपल्याला रुंदी माहीत नाही. रुंदी 3.5 पाहिजे. कशामध्ये पाहिजे, सेंटीमीटर. इथं किती आहे, आता इथं 5.5 4.5 हाईटपेक्षा जास्त नसायला पाहिजे. आपण अगोदर हाईट चेंज करून घेऊ. हाईट आपली 4.5 सेंटीमीटर ऑटोमॅटिक झालेलं आहे. जे काही डिप्पण 72 DPI येतं ते येऊ द्या, ती होऊ द्या. JPG पाहिजे आपल्याला आणि क्वालिटी काय पाहिजे 100% ठेवा क्वालिटी. बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे आपल्याला. त्यानंतर असं इथं पाहू शकता फोटोचे 10 KB डाउनलोड घ्यायचं आहे. तर ही आपली आहे घेतली. त्यानंतर मग आता इथं पत्ता पूर्ण टाकून आता आपल्याला जो काही फोटो आपले आलेले आहेत, आता इथं पत्ता आपल्याला जे काही CSC ॲड्रेस द्यायचा आहे. त्यासाठी इथं पत्ता जे असेल ते ऑनलाईन जे काय आहे ते टॉप नंबर काय असेल ते टाकून घ्यायचं आहे. लँडमार्क काय असेल तर टाका. लोकॅलिटी जे काय असेल तर गावाचं तेच आहे तर तेच टाकून घ्यायचं आहे. तिथं जे काय असेल ते टाकून सब डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर सिटी टाऊन टाकून घेतलं आहे. 41 पिन कार्ड ऑटोमॅटिक आलेला आहे. इथं पंचायत जे काही तुमची असेल ती इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ते काही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कसा वेळ लागेल इथं वाट पहा, म्हणजे ते सर्च होण्यासाठी होऊ शकतं, वेळ लागू शकतो. पूर्ण टाकून घ्यायचं आहे. माहिती पडली ती आलेली आहे. ॲटिट्यूड टाकून घ्यायचं आहे. एकच टाकायचं. आता हे डिटेल्समध्ये आपण हे वरती पाहूया. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं जे काही ठिकाणचं असेल तिथले डायरेक्टली नोट कॅम किंवा कशानेही फोटो काढा. त्या ठिकाणी तुमचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुम्हाला दाखवलं जाईल. ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. जे काय असेल ते टाकून व्यवस्थित. त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर व्हेरीफाय डिटेल्स क्लिक करून घ्यायचं. व्हेरीफाय डिटेल्स क्लिक आहे. त्याच्यानंतर थोडासा वेळ लागेल व्हेरीफाय होण्यासाठी. गुगल मॅप ऑटोमॅटिक करायचं आहे. इथे थोडं काही सूचना दिलेल्या आहेत, ते सूचना वाचून घ्या सविस्तर काय दिलेले आहे ते संपूर्ण पाहून घ्यायचं आहे आणि काय ते क्लिक करून घ्यायचं आहे. आणि सेव्हवरती क्लिक करून सेव्हवरती क्लिक करून घेतल्यानंतर थोडासा वेळ लागेल. यू हॅज सक्सेसफुली अपडेटेड युअर इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते प्रोफाईल आता लॉग इन करण्यासाठी हे झालेलं होऊ शकतं. तुमचा फोटो वगैरे झालेला सगळं वेळ आलेली आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला जी काही तुमची व्हेरिफिकेशन करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण सांगितलेलं आहे. सविस्तरपणे असं करू शकता. जर कुणाला फोटोची साईज जर काही करण्यामध्ये किंवा फोटोची साईज जर काही प्रॉब्लेम येत असेल त्याच्यामध्ये, तर नक्की तुम्ही WhatsApp मला जे काही असेल तर मेसेज करा. तुम्हाला ते साईजबद्दलचं संपूर्ण माहिती सांगितली जाईल किंवा तुम्हाला ती साईज बरोबर करून पाठवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.